नमस्कार मंडळी, आपण पाहतो नेता गट्टा. महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे. सगळे यंत्रणा प्रचार यंत्रणेत लागलेली आहे आणि या महानगरपालिकेमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने PDMC अमरावती गाडगेनगर इथून उभ्या आहेत सौ नम्रता रणजित पावडे. यांची राजकारणात येण्यामागची भूमिका काय आहे यांच्याकडूनच जाणून घेऊया आणि यांना लोकांनी का निवडून द्यायचं हा देखील प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ताई, राजकारणात का आला, राजकारणातच का यावं असं वाटलं? नमस्कार, मी सौ नम्रता रणजित पावडे. माझी जी फॅमिली आहे, माझे जे सासरे आहे सुभाषराव पावडे, यांचं एक सामाजिक कार्य बरेच वर्षापासून, गेल्या 40 वर्षापासून ते समाजात कार्य करत आहेत निस्वार्थ हेतूने. आणि मी हे माझं लग्न झाल्यापासून मी बघते त्यांचं कार्य. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडे पाहून खूप वाटायचं की यांचं पण एक प्रतिनिधित्व पुढं यांच्यानंतरही एक चालायला पाहिजे, कुठेतरी त्यांचं नाव राहिलं पाहिजे. त्यांनी जर निस्वार्थपणे हे काम केलं आहे तर आपणही हे काम करू शकतो. आपल्यात ते गुण आहेत. नाही म्हटलं तरी कुटुंबातून आपण हे शिकतो आणि संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभं राहिलंय. त्याच्यामुळे मी हा प्रयत्न करण्याचा छोटासा प्रयत्न मी केला आहे. नम्रता पावडे हे कुठलं विजन घेऊन लोकांपर्यंत जात आहे? नम्रता पावडे यांना का लोकांनी निवडून द्यायचं? मी एक सामान्य नागरिक आहे. मी सामान्य नागरिकांमधून आलेली आहे. त्याच्यामुळे सामान्य नागरिकांचे काय प्रश्न आहे, अगदी छोटे छोटे प्रश्न आहे. काय अपेक्षा असते नगरसेवकाकडनं? आपल्या घरासमोरचा कचरा उचलला गेला पाहिजे, आपल्या नाल्या स्वच्छ झाल्या पाहिजे, आमचे रस्ते नीट असले पाहिजे, आमच्या इथे सुशोभीकरण असलं पाहिजे. तर ह्या ज्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे या मला पूर्ण करता येतील, कारण मी त्यांच्यातलाच एक घटक असल्यामुळे मला त्या समस्या सगळ्या त्यांच्या माहिती आहे. आणि म्हणूनच मला असं वाटते की लोकांनी मला एक संधी देऊन त्यांच्या अपेक्षा पूर्ण करून घ्याव्यात माझ्या. प्रमुख 5 मुख्य समस्या कुठल्या आहे प्रभागामधल्या? एक तर सगळ्यात पहिली समस्या आहे स्वच्छतेची. कचरा नियोजन व्यवस्थित होत नाही. सगळ्यात मोठी समस्या ही आहे. दुसरी गोष्ट, जर काही समस्या असली तर पटकन त्यांच्यापर्यंत कोणी पोहोचत नाही. नेटवर्किंगचा थोडा प्रॉब्लेम होतो. एक ती समस्या आहे. त्याच्यानंतर जर नाल्या असतील आपल्या घराच्या समोर तर त्या स्वच्छ होत नाहीत वारंवार. ती एक समस्या त्यांच्या, म्हणजे मुख्यतः ही समस्या 2 समस्या मी पाहिल्या आहे. आणि ज्या एरियामध्ये डेव्हलपमेंट व्हायची तिथे रस्त्यांची समस्या आहे. अच्छा. तुमच्याकडे जर तुम्हाला निवडून दिलं लोकांनी, तर पहिले 100 दिवसामध्ये कुठलं काम प्राकर्षाने पहिला नंबर देऊन करायला आवडेल पहिल्या 100 दिवसामध्ये? पहिले तर मी 100 दिवसांपर्यंत ज्या लोकांनी मला निवडून दिलंय, म्हणजे जो मतदार आहे माझा, त्यांच्यापर्यंत तर मी पहिले पोहोचेल. त्यांच्यापर्यंत माझा नंबर पोहोचला पाहिजे आणि ते सहज मला कॉन्टॅक्ट करू शकले पाहिजे, त्यांना कुठलंही जर काम माझ्याकडून करून घ्यायचं आहे तर. आणि सगळ्यात पहिले जी समस्या त्यांची आहे स्वच्छतेची, त्यांचा एक प्रश्न मी प्रकर्षानं पाहते आहे. या 4-5 दिवसांमध्ये आम्ही जे फिरून राहिलो की आमच्या इथे कचऱ्याच्या गाड्या येत नाही, स्वच्छता होत नाही, आमची जी सर्व्हिस लाईन आहे ती साफ होत नाही. त्याच्यानंतर आम्ही जर कोणाला कॉन्टॅक्ट करतो आहे तर आम्हाला ते लोक भेटत नाहीत. तर हे सगळ्यात पहिले मी याचं नियोजन करेन. अनेक पक्ष अमरावतीमध्ये कार्यरत आहेत. अनेक पक्षांमध्ये अनेक लोक आहेत. अनेक मंत्र्यांचा जिल्हा म्हणून अमरावती जिल्ह्याला ओळखले जातं. मग अशा पार्श्वभूमीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच का आणि लोकांनी काँग्रेसच्याच पार्ट्यात का तुम्हाला मतदान करायचं? भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा एक जुना पक्ष आहे. त्याची एक स्वतःची विचारसरणी, विचारधारा आहे आणि अत्यंत जुनी. आणि जे लोक जुळले आहेत ते त्यांची नीतिमत्ता किंवा त्यांचा एक बेस इतका पक्का आहे आणि त्या बेसवर त्या दृष्टीने पुढे चालायचं आहे. त्याच्यानंतर त्यांना सुनील देशमुख, आपण जे पाहतो आपले आदरणीय सुनील देशमुख, ते जेव्हा इथं होते तेव्हा अमरावतीचा विकास खरोखर झालेला आहे. तर म्हणून मला असं वाटतं की हा पक्ष आपण निवडायला पाहिजे आणि एक संधी पुन्हा त्यांना द्यायला पाहिजे. अच्छा. ताई, ही लढाई मुख्य कुणाच्या विरोधात असेल? मुख्य विरोधक कोण? मी असं सांगू नाही शकत, कारण विरोधक आपण म्हणू नये, कारण सगळे आपणच आहे. आपल्यातलेच घटक आहेत सगळे. त्याच्यामुळे आपण विरोधक असं कोणालाही म्हणू शकत नाही. तुम्ही तुमचं काम दाखवा आणि त्याचा मोबदला तुम्ही घ्या मतांद्वारे. तुम्ही आता म्हटलं की वार्डामध्ये व्यवस्थित कचरा वगैरे येत नाहीये, तर हे कचरा न येण्यामागचा काय उद्देश असावा, म्हणजे काय हे असावं आणि का बरं येत नाहीये? किंवा महानगरपालिका त्या पद्धतीने निष्क्रियतेने कार्यरत आहे, तर त्याला जबाबदार कोण आहे? नाही, जेव्हा आपण म्हणतो की नगरसेवक हा प्रतिनिधी आहे जनसामान्यांचा, तो जो दुवा आहे मधला, सामान्य नागरिक आणि महानगरपालिकेतला, ते कुठेतरी कनेक्शन होत नाहीये, व्यवस्थित जुळल्या जात नाहीये. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम निर्माण. मग ताई, लोकांनी PDMC गाडगेनगर मधून तुम्हाला निवडून दिलं, तर या प्रश्नावर पूर्णतः तोडगा निघेल काय?
की ॲज ए इट इज जसं आहे तसं चालेल? आम्ही आमचे 100% पूर्ण देण्याचा प्रयत्न करू. तुमची ठीक आहे. जर साथ असेल तर. निश्चितच हे होत्या अमरावतीमध्ये महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक 2 PDMC संत गाडगेनगर इथल्या अधिकृत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सन्माननीय सौ नम्रताताई रणजित पावडे यांच्याशी आपण खास बातचीत केली आहे. धन्यवाद.